हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी डिजिटल वर्ल्ड. मित्रांनो, जर तुम्ही नवीन दुकान, ऑफिस, एजन्सी, सर्व्हिस सेंटर किंवा कोणताही व्यवसाय सुरू करत असाल तर तुम्हाला शॉप ॲक्ट लायसन म्हणजेच गुमस्ता परवाना काढणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, यापूर्वी हा परवाना म्हणजेच शॉप ॲक्ट लायसन काढण्यासाठी आपले सरकार या पोर्टलवरून काढलं जात होतं, परंतु आता महाराष्ट्र शासनाने नवीन पोर्टल मैत्री पोर्टल नावाने सुरू केलेली आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण शॉप ॲक्ट लायसन हे कसं काढायचंय, शॉप ॲक्ट लायसन म्हणजे काय, हे कोणाकोणाला आवश्यक असतं, मैत्री पोर्टलवरून नवीन नोंदणी करून शॉप ॲक्ट लायसन कसं काढायचंय, अर्ज कसा भरायचा आहे, कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक असतील, फी किती लागणार आहे आणि लायसन डाउनलोड कसं करायचं, अशा पद्धतीची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मित्रांनो, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील. आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग अवर टाइम, लेट गेट स्टार्टेड. आता मित्रांनो, शॉप ॲक्ट लायसन म्हणजे काय? शॉप ॲक्ट लायसनला गुमस्ता लायसन असे देखील म्हणतात. हा परवाना महाराष्ट्रातील व्यावसायिकांना काढून दिले जाते. या परवान्यामुळे तुमचा व्यवसाय कायदेशीररित्या नोंदणीकृत असल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला मिळते. आता हे कोणाकोणाला आवश्यक असतं तर किराणा दुकानदार, मेडिकल स्टोअर्स, मोबाईल शॉपी, ब्युटी सलून, कार्यालय, कन्स्ट्रक्शन सर्व्हिसेस, ऑनलाईन बिझनेसेस, फ्रीलॅन्सर ऑफिसेस अशा पद्धतीच्या सर्व प्रकारच्या व्यवसायाकरिता शॉप ॲक्ट लायसन हे आवश्यक असतं. यासाठी कोणते कोणती कागदपत्रे लागतात तर यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, व्यवसायाचा पत्त्याचा पुरावा, यामध्ये तुम्ही वीज बिल, भाडे करार म्हणजेच रेंट ॲग्रीमेंट किंवा मालकी कागदपत्र सादर करू शकता. त्यानंतर मालकाची स्वाक्षरी आणि कर्मचाऱ्याची असलेली संख्या असे या पद्धतीचे कागदपत्रे या ठिकाणी शॉप ॲक्ट लायसन काढण्याकरिता लागतात. आता शॉप ॲक्ट लायसन काढण्यासाठी तुम्हाला फी किती आकारली जाते? मित्रांनो, यापूर्वी ज्यावेळेस आपण शॉप ॲक्ट लायसन आपले सरकार या पोर्टलवरनं काढत होतो त्यामध्ये तुम्हाला एकूण 23 ते 59 रुपये इतकं चलन आकारलं जात होतं, परंतु आता मैत्री पोर्टल आली आहे. या पोर्टलमध्ये जे काही चलन आकारलं जाईल ते तुम्हाला मी नक्की यामध्ये ज्यावेळेस आपण फॉर्म फिलअप करू त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल. तर ठीक आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी फॉर्म कसा फिलअप करायचा आहे ते आपण या ठिकाणी बघूयात. त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर maitri.maharashtra.gov.in ही वेबसाईट जी आहे ती ओपन करायची आहे. मित्रांनो, या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता. आता या ठिकाणी आल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, नवीन युजर साइन अप हे ऑप्शन या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. या ऑप्शनवरती सिंपली क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आयडेंटिफाय युअर सेल्फ अशा पद्धतीचं एक ऑप्शन येईल. या ठिकाणी तुम्हाला आयडेंटिफिकेशन टाईपमध्ये इंडियन एंट्रीज या ठिकाणी क्लिक करायचे. त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर टाकून सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. सेंड OTP वरती क्लिक केलं की तुमच्या ईमेलवरती आणि तुमच्या मोबाईल नंबरवरती OTP येईल. तो OTP तुम्हाला ईमेलचा OTP ईमेलच्या रकान्यामध्ये आणि मोबाईलवरचा OTP मोबाईलच्या रकान्यामध्ये टाकून व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय OTP वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं एक पेज ओपन होईल. यामध्ये इंडियन एंट्री रजिस्ट्रेशनचं हे पेज आहे. यामध्ये तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी ऑलरेडी आलेला असेल. या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट नेम, त्यानंतर या ठिकाणी मिडल नेम आणि लास्ट नेम टाकायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी विचारलं जातं डू यू हॅव बिझनेस पॅन. तुमच्याकडे बिझनेसचं पॅन कार्ड असेल त्या ठिकाणी येस वरती क्लिक करायचं आहे आणि जर ते नसेल तर नो वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमची डेट ऑफ बर्थ तुम्हाला विचारली जाते, तुमची जन्मतारीख या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर या ठिकाणी इंडिव्हिज्युअल नेम ॲज पर पॅन कार्ड, या ठिकाणी तुमच्या पॅन कार्डनुसार तुमचं संपूर्ण या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं पॅन कार्डचा नंबर या ठिकाणी टाकायचा आणि व्हॅलिड वरती क्लिक करायचं आहे. व्हॅलिड झाल्यानंतर तुमचा असा व्हॅलिड म्हणून राईट टिक मार्क येईल. ठीक आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करा. या ठिकाणी कम्युनिकेशन ॲड्रेसमध्ये तुमचा संपूर्ण पत्ता द्यायचा आहे. यामध्ये तुमचं ॲड्रेस असेल, त्यानंतर तुमचं स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेजचं नाव, पिनकोड ह्या गोष्टी फिलअप करायच्या आहेत. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड टाकण्यासाठी विचारला जातो. यामध्ये तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. या ठिकाणी पासवर्ड कमीत कमी 8 अंकी असला पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला अप्पर केस, लोअर केस, डिजिटल म्हणजे नंबर्स आणि स्पेशल कॅरेक्टर यूज करायचे आहेत. ठीक आहे. पासवर्ड टाका. पासवर्ड या ठिकाणी कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करा आणि या ठिकाणी आय ॲग्री टर्म्स अँड कंडिशन्स याच्यावरती ॲक्सेप्ट वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला रजिस्टर्ड वरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो, तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. तुम्हाला पुन्हा एकदा ह्या पेजवरती यायचं आहे. या ठिकाणी तुमचा रजिस्टर्ड ईमेल आयडी, पासवर्ड टाकायचा, दिलेला कॅप्चा कोड फिलअप करून या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे.
मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर तुम्ही तुमच्या डॅशबोर्डवरती याल. या ठिकाणी सर्वात अगोदर आपल्याला बिझनेस प्रोफाईल तयार करायची असते. यामध्ये तुम्हाला बिझनेस प्रोफाईलमध्ये बिझनेस प्रोफाईल आणि फॅक्टरी युनिट ह्या दोन्ही तुम्हाला फिलअप करायचे. ठीक आहे. आता बिझनेस प्रोफाईल तयार करण्यासाठी काय करायचं, या ठिकाणी बिझनेस प्रोफाईलवरती क्लिक करायचे. क्रिएट बिझनेस प्रोफाईल या ठिकाणी या कोपऱ्यामध्ये ऑप्शन येईल, त्याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पेज येईल. ठीक आहे. तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या कंपनीचं नाव टाकायचं, म्हणजे तुमच्या व्यवसायाचं जे काही नाव असेल ते नाव तुम्हाला ह्या रकान्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी ऍड्रेस ऑफ ग्लोबल हेडक्वार्टर, यामध्ये तुम्हाला ऍड्रेस टाकायचा आहे. यामध्ये हाऊस नेम, बिल्डिंग, प्लॉट नेम काय असेल ते टाकायचे. स्ट्रीट नेम असेल तर टाका, लँडमार्क असेल तर टाका. त्यानंतर कंट्री, स्टेट आणि विलेज या ठिकाणी टाकायचं आहे. तुमचा पिनकोड, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी ऑलरेडी आलेला असेल. आता तुमच्या दुकानाची जर वेबसाईट असेल तर तुम्ही या ठिकाणी त्याची URL देऊ शकता. आता या ठिकाणी विचारलं जातं इफ आउटसाइड इंडिया किंवा या ठिकाणी इंडियन ऑपरेशन्स इफ एनी, जर असेल तर येस नो या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. तर या ठिकाणी येस जर केलं तर तुम्हाला ह्याचा रिलेटेड ॲड्रेस फिलअप करायचा आहे. त्यानंतर खाली या ठिकाणी ऑपरेशन्स इन महाराष्ट्र येसवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण ॲड्रेस फिलअप करायचा आहे. तुमच्या व्यवसायाचा जो ॲड्रेस आहे तो या ठिकाणी ॲड्रेस टाका. यामध्ये प्लॉट नंबर, ब्लॉक नंबर वगैरे, त्यानंतर बिल्डिंग नेम वगैरे असतील तर ते टाकायचे, लँडमार्क टाकायचे. त्यानंतर या ठिकाणी त्यानंतर नेम ऑफ इंडस्ट्रियल इस्टेट जर असेल तर या ठिकाणी तुम्हाला टाकायचं, MIDC वगैरे काय असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी टाकून द्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी स्ट्रीट, एरिया, डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज, पिनकोड या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी विचारलं जातं टाईप ऑफ इस्टॅब्लिशमेंट, या ठिकाणी प्रोप्रायटर घ्या किंवा तुमचं पार्टनर वगैरे असतील तर त्याच्या रिलेटेड या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. मी आता या ठिकाणी प्रोप्रायटर घेतलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी लाईन ऑफ ऍक्टिव्हिटी, तुमचा व्यवसाय कुठला आहे त्याच्या ऍक्टिव्हिटी तुम्ही काय काय करता त्या ठिकाणी लिहायचं आहे. ठीक आहे. जसं की माझं या ठिकाणी किराणा शॉप आहे, सो मी या ठिकाणी किराणा चूज करेल. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी मेन प्रोडक्ट किंवा मेन सर्व्हिसेस तुमची कुठली आहे ते या ठिकाणी लिहायची आहे. त्यानंतर या ठिकाणी डेट ऑफ कमर्शियल ऑपरेशन्स, या ठिकाणी तुमचं व्यवसाय सुरू केलेली डेट तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर या ठिकाणी स्टॉक एक्सचेंज वेअर लिस्टेड जर असेल तर या ठिकाणी टाकू शकता, नसेल तर तुम्ही MT सोडलं तरी चालतं. स्टेक होल्डरचं नाव या ठिकाणी टाकायचं. आता तुम्ही प्रोप्रायटर जर निवडलेलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव, आधार नंबर, बिल्डिंगचं नाव, या ठिकाणी स्ट्रीट नेम, बिल्डिंग नेम, अदर लँडमार्क्स, त्यानंतर या ठिकाणी जेंडर कुठला आहे तुमचं, जेंडर, मोबाईल नंबर, त्या ठिकाणी कंट्री निवडायचे, स्टेट निवडायचं आहे, त्यानंतर सिटी निवडायची आहे. ठीक आहे. पिनकोड निवडायचा, ईमेल ID टाकायचं, तुमचं डिजिग्नेशन काय आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर खाली सबमिटवरती क्लिक करायचं. सबमिटवरती क्लिक केलं की बिझनेस प्रोफाईल क्रिएटेड सक्सेसफुली असा एक मेसेज येईल. बिझनेस प्रोफाईल क्रिएट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी बिझनेस प्रोफाईलवरती या ठिकाणी फॅक्टरी युनिट हे ऍड करावं लागणार. त्यासाठी ऍडवरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता ऍड फॅक्टरी युनिट ऑप्शन आहे. सिंपली याच्यावरती क्लिक करा. तुमच्या फॅक्टरी युनिटचं नाव म्हणजे तुमच्या दुकानाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. तुमचं सेक्टर ऑफ इन्व्हेस्टमेंट, या ठिकाणी सेक्टर ऑफ इन्व्हेस्टमेंट तुमचं चूज करायचं आहे. यामध्ये तुमचा कुठला रिलेटेड बिझनेस आहे तो बिझनेसच्या रिलेटेड या ठिकाणी तुम्हाला तुमचं सेक्टर युनिट जे आहे ते या ठिकाणी घ्यायचं आहे. ठीक आहे. तर तुमचं जे बिझनेस आहे तो लिस्टेड नसेल तर तुम्ही ऑर्डर घेऊन त्याच्या रिलेटेड या ठिकाणी इन्फॉर्मेशन देऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सब सेक्टर इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी चूज करायचे आहे. यामध्ये तुमचं जो सेक्टर असेल त्याच्या रिलेटेड या ठिकाणी इन्फॉर्मेशन द्यायची. ओके. आता मी ठिकाणी फूड अँड स्टेपल रिटेलिंग घेतलेलं आहे. यामध्ये माझा कुठला व्यवसाय आहे तर फूड रिलेटेड असेल किंवा फूड रिलेटेड असेल किंवा तुमचा जो काय असेल त्याच्या रिलेटेड या ठिकाणी सब सेक्टर तुम्हाला निवडायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमच्या बिझनेसचा ऍड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला ऍड्रेस, डिस्ट्रिक्ट, नेचर ऑफ बिझनेस त्यानंतर टाकायचं आहे. ओके. हे टाकल्यानंतर तुम्हाला प्लॉट एरिया स्क्वेअर फीट मध्ये टाकायचं आहे. तुमच्या प्लॉटचा एरिया स्क्वेअर फीट मध्ये टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विचारलं जातं इज युअर प्रोडक्ट रिकॉग्नाइज्ड ॲज अ ODOP, म्हणजेच वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्टच्या अंडर तुमचं जर प्रोडक्ट रजिस्टर असेल तर ठिकाणी क्लिक करा, नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विचारलं जातं एक्सपेन्शन ऑफ एक्झिस्टिंग युनिट, म्हणजेच तुम्हाला तुमचा व्यवसाय जो चालू व्यवसाय आहे तो वाढवायचा आहे, त्याचा विस्तार करायचा का, जर करायचा असेल तर यावरती क्लिक करा, नसेल तर नोवरती क्लिक करायचं. ठीक आहे. त्यानंतर टोटल एस्टिमेट प्रोजेक्ट कॉस्ट इन लॅक्स, प्रोजेक्टची जी कॉस्ट आहे ती या ठिकाणी तुम्हाला कॉस्ट द्यायची लॅक्स मध्ये. त्या ठिकाणी त्याच्या रिलेटेड माहिती टाका. त्यानंतर तुमचं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असेल तर त्याच्या रिलेटेड सुद्धा या ठिकाणी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी विचारलेलं आहे डू यू वॉन्ट टू रजिस्टर्ड इन MIDC, तुम्हाला MIDC मध्ये रजिस्टर्ड करायचं का, यावरती क्लिक करा, नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. ओके. त्यानंतर डू यू वॉन्ट टू रजिस्टर्ड इन MPCB असं विचारलं जातं, जर करायचं असेल तर यावरती क्लिक करा, नसेल तर नोवरती क्लिक करायचं. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी सबमिट वरती क्लिक करा. सबमिट वरती क्लिक केलं की तुमचं युनिट अशा पद्धतीने या ठिकाणी ऍड होईल. आता आपला बिझनेस प्रोफाईल तयार झालेली आहे, युनिट ऍड झालेला आहे. आता आपल्याला शॉप ऍक्ट लायसन्स साठी अर्ज करायचा. यासाठी काय करायचंय, या ठिकाणी सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून दिलेलं आहे, सिंपली यावरती क्लिक करा. 1 नंबरला लेबर डिपार्टमेंट आहे, त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यामध्ये तुम्हाला
रजिस्ट्रेशन अंडर महाराष्ट्र शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट हे ऑप्शन दिलेलं आहे. सिंपली त्याच्या समोर दिलेल्या अप्लाय ऑप्शनवरती क्लिक करायचे. ओके, अप्लाय ऑप्शनवरती क्लिक केलं की आता या ठिकाणी 2 ऑप्शन दिलेले आहेत. दोन्हीपैकी कोणतं ऑप्शन तुम्हाला त्यासाठी सोयीस्कर असणार आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊयात. 1 नंबरचा ऑप्शन आहे ज्या शॉपमध्ये किंवा एस्टॅब्लिशमेंटमध्ये 0 ते 9 पर्यंतचे वर्कर कामाला असतील त्यांनी 1 नंबरचा ऑप्शन घ्यायचे आणि ज्याचे 10 पेक्षा जास्त असतील त्यांनी 2 नंबरचा ऑप्शन घ्यायचे. ठीक आहे, आता आपल्या या ठिकाणी 0 ते 9 वर्कर्सचा 9 वर्कर्समध्ये येतं, सो मी या ठिकाणी 1 नंबरचा ऑप्शन घेतलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी एस्टॅब्लिशमेंट किंवा युनिट चूज करण्यासाठी विचारलं जातं. या ठिकाणी सिंपली त्याच्यावरती क्लिक करून तुमचं युनिट चूज करून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर खाली या ठिकाणी डिव्हिजन तुम्हाला निवडायचे आहे. तुमची डिव्हिजन कुठली असेल ती डिव्हिजन निवडा. माझी छत्रपती संभाजीनगर डिव्हिजन येते, मी छत्रपती संभाजीनगर डिव्हिजन निवडलेली आहे. त्यानंतर या डिव्हिजन अंडर येणारं तुमचं डिस्ट्रिक्ट कुठलं आहे ते डिस्ट्रिक्ट निवडा. तुमचं ऑफिस त्यानंतर कुठलं येते, तुम्हाला जवळचं ऑफिस कोणतं आहे ते जवळचं ऑफिस निवडायचं आहे. आता या ठिकाणी एस्टॅब्लिशमेंटचं नाव म्हणजे तुमच्या व्यवसायाचं नाव या ठिकाणी द्यायचं आहे, मराठीत नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी खाली स्क्रोल करा, या ठिकाणी तुम्हाला स्थापनेचा पूर्वीची सविस्तर माहिती द्यायची आहे. आता या ठिकाणी तुमचं नवीन रजिस्ट्रेशन आहे का असेल तर या ठिकाणी नवीन रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचे. ठीक आहे, त्यानंतर खाली स्क्रोल करा, या ठिकाणी ॲड्रेस द्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे, स्थापनेचा पत्ता आणि ठिकाण द्यायचं आहे. या ठिकाणी संपूर्ण ॲड्रेस भरून घ्यायचा आहे. यामध्ये जे स्टार मार्क केलेलं आहे ते फिलअप करायचे, जे नाही केलेलं ते तुम्ही सोडू शकता. त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल आयडी द्यायचा आहे. या ठिकाणी ओनरशिप टाईप या ठिकाणी सेल्फ ओनर्ड घ्यायचं आहे. जर तुमचं स्वतःचे ओनरशिप असेल तर तुम्ही सेल्फ ओनर्ड घ्यायचे. आता तुमचा व्यवसाय सुरू केलेला दिनांक या ठिकाणी द्यायचा. तुमचा व्यवसाय सुरू केलेला दिनांक जो असेल तो दिनांक या ठिकाणी टाका. त्यानंतर नेचर ऑफ व्यवसाय म्हणजे या ठिकाणी त्यानंतर नेचर ऑफ बिझनेस तुम्हाला द्यायचं आहे. यामध्ये तुमचा व्यवसायाचं स्वरूप कुठलं असेल ते स्वरूप या ठिकाणी द्यायचं आहे. आता माझं किराणा आहे, सो मी या ठिकाणी किराणा टाकेल. मराठीमध्ये सुद्धा किराणा आणि ग्रोसरी शॉप मी टाकणार आहे. ठीक आहे, त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला वेदर एस्टॅब्लिशमेंट फॉल अंडर पब्लिक और प्रायव्हेट सेक्टर. आता त्या ठिकाणी तुमचं पब्लिक सेक्टरमध्ये येतं का प्रायव्हेट सेक्टरमध्ये येतं ते टाकायचं आहे. मी माझं प्रायव्हेट सेक्टरमध्ये येतं, सो मी या ठिकाणी प्रायव्हेट सेक्टर चूज केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला थोडंसं या ठिकाणी खाली स्क्रोल करायचं आहे. यामध्ये आपल्याला मनुष्यबळ म्हणजे आपल्या दुकानामध्ये किती कामगार काम करीत आहेत याची माहिती या ठिकाणी द्यायची आहे. यामध्ये सर्वात अगोदर त्या ठिकाणी पुरुष आहे, तुमच्या दुकानामध्ये किती पुरुष काम करतात, महिला किती काम करतात, ट्रान्सजेंडर जर तुमच्या दुकानात कोण काम करत असेल तर त्याच्या रिलेटेड या ठिकाणी माहिती तुम्हाला द्यायची आहे. त्या ठिकाणी माझ्या दुकानामध्ये 1 पुरुष आणि 1 महिला या ठिकाणी काम करते, सो मी या ठिकाणी 1 महिला 1 पुरुष टाकलेला आहे. एकूण 2 या ठिकाणी आलेले आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी खाली विचारलं जातं तुमच्या दुकानामध्ये कोण अप्रेंटिस वगैरे आहे का, म्हणजे अप्रेंटिसनं कोण काम करीत आहे का, किंवा कॉन्ट्रॅक्ट लेबर आहे का, किंवा या ठिकाणी पार्ट टाइम जॉब म्हणून कोण काम करीत आहे का. तर अशा पद्धतीची या ठिकाणी माहिती दिलेली आहे. ही सगळी माहिती भरायची आहे. जर बाकीचे तुमच्याकडे हे कामगार नसतील तर तुम्ही हे रिकामं सोडायचं, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला फक्त 0 करायचं. ठीक आहे, आता या ठिकाणी टोटल तुमचं येईल, तुम्ही जिओवर काही माहिती भरलेली आहे त्याच्यानुसार टोटल या ठिकाणी येणार आहे. ठीक आहे, आता खाली स्क्रोल करा, या ठिकाणी आपल्याला मालकाचे संपूर्ण नाव द्यायचे आहे. या ठिकाणी तुमचं नाव तुम्हाला संपूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर मराठीमधलं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. ठीक आहे, खाली स्क्रोल करा, मालकाचा संपूर्ण निवासी पत्ता या ठिकाणी द्यायचा आहे. तुम्ही म्हणजे मालक राहत असणारा संपूर्ण निवासी पत्ता या ठिकाणी द्यायचा आहे. ठीक आहे, यामध्ये आता जे स्टार मार्क आहे ते कंपल्सरी आहे. ठीक आहे, यामध्ये स्ट्रीट भरायची, लँडमार्क, त्यानंतर या ठिकाणी लोकॅलिटी किंवा वॉर्ड, स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज आहे, पिनकोड आहे, रेसिडेन्शियल साईन म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी किती वर्षापासून राहत आहे त्या ठिकाणी तुम्ही इयर टाकू शकता डायरेक्टली. आता मी या ठिकाणी 1992 पासून राहतो, सो मी या ठिकाणी मी माझं इयर टाकलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी मालकाचा आधार नंबर टाकायचा आहे, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि डिजिग्नेशन टाकायचं आहे. म्हणजे ते मालक जो आहे तो त्याचं पद काय त्या शॉपमध्ये किंवा त्या जो काही तुमचा व्यवसाय असेल त्या व्यवसायामध्ये. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी खाली स्क्रोल करा, या ठिकाणी मॅनेजरची डिटेल्स विचारली जाते. जर तुमच्या दुकानाला मॅनेजर वगैरे असेल तर तुम्ही ही डिटेल फिलअप करायची. ठीक आहे, नसेल तरी तुम्ही रिकामं सोडू शकता. त्यानंतर खाली स्क्रोल करा, खाली स्क्रोल करायचे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट कॅटेगरी ऑफ एस्टॅब्लिशमेंट, तुमच्या दुकानाची व्यवसायाची कॅटेगरी कोणती आहे या ठिकाणी दिलेली आहे. तर त्या ठिकाणी शॉप आहे, हॉटेल अँड इटिंग हाऊस अँड रेस्टॉरंट्स आहेत. तर तुमचं जे काही कॅटेगरी येत असेल ते तुम्ही कॅटेगरी घ्यायची. माझ्या या ठिकाणी शॉप आहे, मी शॉप घेतलेला आहे. आता या ठिकाणी सिलेक्ट एस्टॅब्लिशमेंट टाईप, त्यामध्ये टाईप तुमचा कुठला असेल तो टाईप या ठिकाणी तुम्ही सर्च करा आणि या ठिकाणी तुम्हाला ते टाकायचं आहे. आता जसं की मी तुम्हाला पहिले सुद्धा सांगितलं होतं की मी किराणा आणि जनरलसाठी या ठिकाणी हे शॉप ऍड करत आहे. सो मी या ठिकाणी किराणा अँड जनरल सर्च करून या ठिकाणी किराणा अँड जनरल घेतलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर सिलेक्ट एस्टॅब्लिशमेंट कॅटेगरी, या ठिकाणी याच्यामध्ये सेल्फ ओनर्ड प्रोप्रायटर घ्यायचा आहे. जर तुम्ही पार्टनर वगैरे असतील तर तुम्ही त्या पार्टनरशिपमध्ये या ठिकाणी घेऊ शकता. ठीक आहे, खाली स्क्रोल करा. त्यानंतर या ठिकाणी विचारलं जातं नेम ऑफ द मेंबर ऑफ एम्प्लॉईज.
फॅमिली एम्प्लॉयड इन द एस्टॅब्लिशमेंट, म्हणजे तुमच्या घरातील व्यक्ती जर कोण तुमच्या दुकानामध्ये काम करत असेल तर त्याची माहिती या ठिकाणी द्यायची, म्हणजे त्याचं नाव या ठिकाणी द्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी मराठीमध्ये त्याचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर त्याचे तुमचं त्याच्याशी रिलेशन काय ते डॅश देऊन पुढे ते सुद्धा लिहायचं आहे. ठीक आहे, या ठिकाणी उदाहरण सुद्धा दिलेलं आहे. जर तुमचा मुलगा वगैरे कोण असेल किंवा तुमचा भाऊ वगैरे कोण असेल तर त्याचं नाव टाकायचे आणि डॅश करून त्याच्यासमोर सन किंवा हजबंड किंवा वाईफ किंवा सिस्टर, डॉटर, ब्रदर अशा पद्धतीचं लिहायचं आहे. ठीक आहे, आता यामध्ये मॅन किती आहेत, वुमेन किती काम करतात ते या ठिकाणी लिहायचं आहे. ट्रान्सजेंडर वगैरे असतील तर ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, त्या ठिकाणी मॅन एक करत आहे आणि वुमेन एक करत आहे. मी उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. ट्रान्सजेंडर काहीच नसल्यामुळे मी या ठिकाणी 0 केलेलं आहे. ठीक आहे, आता पुन्हा एकदा या ठिकाणी खाली स्क्रोल करायचे. आता आपल्याला या ठिकाणी रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. आता लक्षात घ्या, हे स्टेप जे आहे ते एकदम महत्त्वाचे आहे. यामध्ये आपल्याला कोणते कोणते डॉक्युमेंट लागतील हे सुद्धा तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, आता या ठिकाणी आपल्याला फोटो अपलोड करायचा. सर्वात अगोदर आपल्या ठिकाणी फोटो अपलोड करायचा. या ठिकाणी तुम्ही फोटो अपलोड करून घ्या. फोटो अपलोड केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायचे. ठीक आहे, त्यानंतर खाली या ठिकाणी ॲप्लिकंट ID प्रूफमध्ये तुम्ही आधार कार्ड देऊ शकता. त्याचबरोबर या ठिकाणी सेल्फ डिक्लेरेशन द्यायचं आहे. ठीक आहे, आता हे सेल्फ डिक्लेरेशन कुठे आहे, तर हे सेल्फ डिक्लेरेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा या ठिकाणी त्याची सेल्फ डिक्लेरेशन जे आहे ते प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी खाली स्क्रोल करा. यामध्ये तुम्हाला कंपल्सरी डॉक्युमेंट्स आहेत. आता हे जे दिलेले डॉक्युमेंट आहेत ते कंपल्सरी डॉक्युमेंट. ठीक आहे, आता यामध्ये ॲक्च्युअल फोटो आपल्याला तुमच्या एस्टॅब्लिशमेंटचा किंवा तुमच्या दुकानाचा तुमच्या शॉपचा जो फोटो असेल तो PDF फोटो जो आहे तो या ठिकाणी PDF स्वरूपामध्ये तुम्हाला द्यायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी फॉर्म नंबर T आणि फॉर्म नंबर U हे सुद्धा द्यायचे आहे. ठीक आहे, हे सगळे जे फॉर्म आहेत ते फॉर्म नंबर T असेल, फॉर्म नंबर U असेल किंवा या ठिकाणी सेल्फ डिक्लेरेशन असेल, याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते इझिली ते ॲक्सेस करू शकता आणि त्याची प्रिंटआउट करून तुम्ही या ठिकाणी ते फिल करून ते अपलोड करून घ्यायचे. ठीक आहे, त्यानंतर ते या ठिकाणी अदर डॉक्युमेंट्समध्ये ऑल रजिस्ट्रेशन वगैरे असेल तर त्याची PDF द्यायची आहे. ठीक आहे, आता हे मॅन्डेटरी नाही आहे, असेल तर द्यायची, नसेल तर नाही आहे. अदर PDF मध्ये सुद्धा तुम्ही मॅन्डेटरी नाही आहे फिल करू शकता किंवा नाही फिल केलं तरी चालेल. ठीक आहे मित्रांनो, डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात अगोदर या ठिकाणी सेल्फ डिक्लेरेशनला ॲक्सेप्ट करायचे. त्यानंतर सेववरती करून घ्यायचं, म्हणजे तुमच्याकडून काही प्रॉब्लेम झाली फॉर्म फिलअप करते वेळेस, म्हणजे चलन पे करते वेळेस, तर तुमचा फॉर्म जो आहे तो परत तुम्हाला भरायची गरज येणार नाही. ओके, सेव्ह केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट अँड पेवरती सिंपली क्लिक करायचे. त्यानंतर तुम्ही नवीन पेजवरती याल. या ठिकाणी तुम्ही भरपूर तुम्हाला ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत पेमेंट करण्यासाठी. यामध्ये क्रेडिट कार्ड आहे, डेबिट कार्ड आहे, नेट बँकिंग आहे, UPI वॉलेट याद्वारे पेमेंट करून घ्यायचं आहे. तुम्हाला पेमेंट किती करायचं आहे, एकूण 59 रुपयाचे जे आहे ते चलन पे करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा सर्व्हिस प्रोव्हायडरमध्ये यायचं आहे. या ठिकाणी सर्व्हिस अप्लाइड मध्ये एक ऑप्शन आहे, या ठिकाणी यायचं. या ठिकाणी आल्यानंतर तुमचे संपूर्ण या ठिकाणी फॉर्म जे आहेत ते आलेले असतील. आता मी पेमेंट केलेलं नाही त्यामुळे मला या ठिकाणी ॲप्लिकेशन ID जो आहे तो जनरेट झालेला नाही. ठीक आहे, फॅक्टरी नेम या ठिकाणी आलेला आहे, सर्व्हिस नेम आहे, या ठिकाणी तुम्ही ट्रॅक करू शकता. आता आपण या ठिकाणी फॉर्म फिलअप केलेला नाही, संपूर्ण त्याची पेमेंट वगैरे केली नसल्यामुळे मला इथं कुठल्याही पद्धतीची माहिती दिसत नाही. ठीक आहे, तर तुमचं अशा पद्धतीने तुम्ही तुमचं पेमेंट वगैरे करा आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे तो दिसणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला भरपूर ऑप्शन आहे. त्यामध्ये सर्व्हिस अप्लाइड आहे, त्यानंतर या ठिकाणी पेमेंट हिस्ट्री आहे. तर तुमची कुठली एखादी पेमेंट फेल झालेली असेल किंवा काही दुसरा प्रॉब्लेम झालेला असेल तर तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. ठीक आहे, आणि अप्लाइड सर्व्हिस अप्लाइडमध्ये या ठिकाणी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे. ॲप्लिकेशन ट्रॅक करायला या ठिकाणी दिलेलं आहे, सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणी ॲप्लिकेशन्सवरती क्लिक करून सुद्धा तुम्ही या ठिकाणी तुमचं किती ॲप्लिकेशन केलेले आहेत वगैरे सगळीकडे या ठिकाणी तुम्हाला माहिती पाहायला भेटेल. ठीक आहे, त्याचबरोबर या ठिकाणाहून तुम्हाला जो सर्व्हिस अप्लाइड म्हणून आहे या ठिकाणाहूनच तुम्हाला या ठिकाणी प्रिंट आउट काढण्यासाठी ते ऑप्शन दिले जातील. ज्यावेळेस हे तुमचं सगळं फिलअप केलेलं असेल, म्हणजे चलन पे केलेलं असेल, तुमचं ॲप्लिकेशन नंबर जनरेट झालेला असेल, या ठिकाणी पेंडिंग अमाऊंटमध्ये तुमची अमाऊंट वगैरे आलेली असेल किंवा जर ग्राहक चलन वगैरे काढलं असेल त्याच्या रिलेटेड या ठिकाणी माहिती असेल. ठीक आहे, आता तुम्हाला सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला या ठिकाणी ॲक्शनचं जे या ठिकाणी 3 रेषा दिलेले आहेत, सिंपल याच्यावरती क्लिक करून या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड किंवा इश्यू डॉक्युमेंट्स वगैरे या ठिकाणी पाहायला भेटेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्ही मैत्री या पोर्टलवरती नव्या पद्धतीनं शॉपॅक लायसन्ससाठी अर्ज इझिली करू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच इन्फॉर्मेशन होती. तुम्हाला दिलेल्या माहितीबद्दल काही डाऊट असतील तर तुम्ही मला त्याच्या रिलेटेड कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता. 100% तुमच्या कमेंटला मी रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल. आणि तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा, म्हणजे ही इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत पोहोचेल. भेटूयात अशाच एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.